आता रुजरी न कीजे तरी दोघेही जळून जाईजे, एके विन एक न पाविजे सुखस्थळाते. तव ते दोघे एक होऊनी पावले गुरुकृपे सुखस्थानी, तेवी ज्ञानक्रिया एकपणी वस्तू पाविजे ओ देवी. या लागी येराविन स्वहित साधू म्हणती ते अज्ञान, न प्रकाशे चैतन्य घन कल्पांती ही पार्वती. तेल वाती विन कैसे प्रकाशे ज्योती, वाद्ये वाजविल्या विना नाद काय उमटती. मेघभूमी विन निपजती धान्य बीज काही, या लागी क्रिया ज्ञानाविन न प्रकाशे चैतन्य घन. म्हणून न विसंबती सज्ञान उभयासी जानपा, दोही पंखाविन पक्षासी न उडवे जेवी आकाशी. तेवी क्रिया ज्ञाने विन वस्तुसी न पाविजे कदा, शतयोजना एक पक्ष असे तरी पक्षी उडवला हे काय वै कैसे. तेवी ज्ञान अथवा क्रिया एकची असे तरी तो तरे काही, म्हणून ज्ञान क्रिया दोही विन न तरे पार्वती सत्य जाण. दो पक्षाविन उड्डाण न घडे पक्षासी, क्रिया कर्म बरवे करीती परी वस्तु ज्ञान नेनती. तरी ते सरते न होती शिवस्वरूपी, अथवा ज्ञान वस्तूचे बरवे जाणती. आणि क्रिया कर्म न करीती तरी तेही न तरीती, म्हणून दोन्ही युक्त असिजे. गायीचे जे दिव्य घृत अप्रत्यक्षपणे तियेचे शरीरीच वर्तत, परी ते पोषण न करी यथार्थ तया गो देहाचे. दोहन करुणी दुग्धाचे अग्निसंगे तापवून तयाचे, विरजन घालावे साचे मग दधी होय पै. दधी मंथने करुण नवनीत बाहेर ये निघोन, ते कडविता परिपूर्ण घृत हाता येतसे. ते घृत देता गायीस परिता पुष्टी करीती येस, औषध रूप आले देहस्थ घृतास. क्रियेचे नियोगे शुद्ध कर्म ती गाय जाण, तिचे भरण पोषण करून बुद्धी विवेक घेईजे दोहून क्षीर तियेचे. ते क्षीर लक्ष लावून ताविजे निश्चयार्थ विरजन घालिजे, मग जे विवेके घुसळीजे निज नवनीत हाताये. तेही ताविजे स्वानुभवे करून मग ते घृत चिदानंद घन. ते दिने दिने करिता आरोगन पुष्टी चढे अनुपम्य, ना तरी घृत घेऊन त्यागिता गायीसी. मग घृत लेश कैसा येर दिवशी, ऐसे न करावे करिता निज सुखासी. मुकेल जे सत्यपये ऐसी क्रिया घृत दात्री कळली, ती सविसंभू नये पाहिजे पाळिली. मग दिने दिने घेईजे नव्हाळी निज घृताची, घृत नासे काही काळा अक्रिय ज्ञान तैसे बाळा. दुर्गंध सर्पीचा कंटाळा तैसे जान ज्ञानते, म्हणून नित्य गायीचे दोहन तद्घृतेची होय शुद्ध अन्न. बहुदिवसाचे करावी वमन ते विज्ञान अक्रियेचे, यास्तव एका ज्ञाने करुण न होय सत्ययोग साधन. क्रिया आचरता निर्वाण विज्ञान येई हाता, ऐसी क्रियेची आहे थोरी केवळ ज्ञान न करी बरोबरी. क्रिया ज्ञान होता एकसरी विज्ञान प्राप्त, विज्ञान ते कैसे ऐक जेथ खुंटला विवेक. विद्रूप ब्रह्म नैष्टिक स्वस्वरूपी बिंबले, तेने बाणे पूर्ण समाधान. अन्य विद्ये माझे असे अभिमान, जेने गर्वित करी भाषण ते ज्ञान निंद्य जाणावे. या लागी प्रामाणिक क्रिया करीजे मग सम्यक ज्ञान होईल सहजे. दोन्ही विन कदापि न होईजे प्राणलिंग संबंध. पार्वती प्रश्न करीत असे, स्वामी स्थावर जंगम मिश्रित कैसे, हे निरोपावे प्रकाशे ज्ञानाचेनी. तव शंकर म्हणे गिरिजे साही स्थळ जे बोलिजे, ते तीन तीन वाटणी म्हणजे स्थावर जंगम. ते षटस्थल म्हणसी कोण भक्त माहेश्वर प्रसादी जान, ते तिन्ही मिश्रित होऊन स्थावर बोलिजे. प्राणलिंगी शरण ऐक्य जाणीजे, हे तिन्ही मिश्रित जंगम बोलिजे. येनेची परिषडलिंग ओजे मिश्रित स्थावर जंगमी. आचार आणि गुरुलिंग शिवलिंग ही असे स्थावरांग. चरप्रसाद महालिंग जंगमांगी वसती सदा. स्थावर आणि जंगम ही दोन लिंगे उत्तम, परिचरलिंग पूजा नेम विशेष पुण्याकारणे. स्थावरलिंगा संस्कारून अर्चिती शिवकळा कल्पून, चरलिंग आहे त्याहून भिन्न जंगम म्हणती जया. स्थावराचे होय जंगम जंगमाचे स्थावर हा भ्रम, न कळे गुरु वाचो निवर्म स्थिर चर काय ते.
स्थावर जंगम एकतरी न मानिजे, जंगम उद्रोणी स्थावर पूजिजे, तरी ते पूजा निष्फळ जाणिजे, भेदवादी म्हणूनिया सव्य वाम दिसती दोन्ही भाग, परी दोन्ही मिळूनी एकची अंग, तेवी स्थावर जंगम एकची लिंग, ऐसे जाणे तो दुर्लभ, स्थावर जंगमाची स्थाने तुझ सांगू पूर्णपणे, भक्त माहेश्वर प्रसादी जाणे, स्थावरांग जयाचे प्राणलिंगी शरण आणि ऐक्य, हे माझे सर्वदा प्राणाधिक्य, तया वेगळा मी राहणे अशक्य, ते जंगम रूप जाणावे, ही माझी आत्मशक्ती, मी तुझ सांगितली समूळ युक्ती, तैसीच आचरावी पार्वती, तरीचे योग्य भक्त तो, पार्वती प्रश्न करी सहजे, सोहम भाव कोणासी म्हणिजे, आणि दासोहम भाव बोलिजे, कवणासी पै, या उभयासी भेद काही, असे अथवा मुळीची नाही, बरवा अर्थ निरूपी जे लवलाही, कैलासपती देवराया, शिव म्हणे ओ पार्वती, तुझ निरोपू भावस्थिती, ते ऐकून धरी चित्ती, सावधपणे तत्वता, दासोहम म्हणजे भक्तोत्तम, सोहम म्हणजे तो जंगम, या उभया भेद नाही हे वर्म, गुरुमुखे जाणजे, बिंब आणि प्रतिबिंबासी, जैसा भेद नाही ओ दोहोसी, तैसा भक्त आणि जंगमासी, भेद नाही ओ देवी, मीची भक्त मीची जंगम जाण, आपुलिया सुखा लागी झालो दोन, परिभंगले नाही एकपण, जानती खून ज्ञानी ते, सोने भूषणपणा आले, तरी काय सोने पण भंगले, तैसे देव भक्त होऊनी ठेले, माझे स्वरूप सोहम दासोहम हे केवळ नामची दोन, जैसे बिंब प्रतिबिंब असती अभिन्न, तैसे देव भक्ता नाही दुजेपण, तो देही आत्मा जैसा, म्हणून भक्त माझा आत्मा जाण, भक्त असे माझे हृदयीचे ध्यान, भक्त माझे जीवीचे जीवन, जाणावी खूण पार्वती, मज ईश्वरा ईश्वरपण, ते भक्तेची दिदले जाण, मी मिरवितो दैवतपण, ते भक्ताचे नियोगे, मज भक्ताचे नियेथ असणे, भक्ताचे नियोगे माझे जीने, मी भक्ताचे नि महिमाने, श्लाघ्य तू असे, भक्ताचे नि मज भूषणे, भक्ताचे नि मज लेणे नेसणे, भक्ताचे नि आज्ञा वचने, मी वर्तत असे ओ देवी, भक्ताचे नि कार्यगुणे, मज निराकारा कारणे, मी निर्गुण परिगुणासी येणे, भक्ताची लागी, भक्ताचे प्रीती भक्ती पायी, संतोषोनी तुझही देवी पाही, रावणासी देता मागे पुढे काही, पाहिले काय म्या, नाना भक्तांची मज अत्यंत प्रीती, म्हणून तुझ भक्ताचे हाती, देता भिन्न भाव चित्ती, मज न उपजेती, मी प्रसन्न होतो भक्ताते, भक्त फिरोनी पडती माते, परी मी घातपात त्याते, विचारित नाही तुझेची देखता पार्वती, मी प्रसन्न झालो भस्मासुराप्रती, तो माझ्याची मस्तकी हात ठेवू पाहे चित्ती, विकल्प धरोनी आपण त्याचा क्षय करावा, की मी याची जयाचा फळभोग भोगावा, ऐसे विचारून धरिता शांत भावा, स्वगुणेची भस्म झाला तो, येतवरी मज भक्तांची प्रीती, मी सर्वस्वे असे भक्ताचे हाती, भक्ता वाचून या त्रिजगती, प्रिय नाही मज अन्य, भक्त माझे ध्येय मी त्यांचा ध्याता, भक्त माझे ज्ञेय मी त्यांचा ज्ञाता, भक्त माझे भोग्य मी त्यांचा भोगता, ऐसा पडींता आम्हा तो, मी त्याचा देह तो माझा आत्मा जाण, तयाचे हृदयी माझे तेज सुखासन, येरा विन येर एक क्षण, न राहो आम्ही भक्तिभावाचे पाहुणे, भक्तिविना आवडती शहाणे, जे फुगती भक्ती अभिमाने, ते प्रिय न होती मज, करीती माझी भक्ती प्रीती, माझी या भक्ता निंदिती, ते नावडती मज प्रती, निंदको म्हणोनी माझी अत्यंत भक्ती करीती, येरीकडे हिंसा करी जीवघाती, ती भक्ती नवे माझी आघाता प्रती, प्रवर्तला तो तरी त्याची भक्ती घडे कैसी, मुखी घालुनी पंचमृतासी, मग वरुणी हानी डांगेसी मस्तकावरी, माझी अत्यंत भक्ती करी, कामक्रोधासी थारा अंतरी, चित्ताचे अनुसंधान विषयावरी, तरी तोही ना आवडे, म्हणून सांडुनी अभिमान, अखंड माझे करिता अनुसंधान, मग मीची तो आपण होऊनी ठाके, मी भक्तिभावाचा विकला, मी भक्तिभावे होय जोडीला, भक्ताचे अंकित होय त्याची या बोला, माझी वर्तत
म्हणून भक्ता माझा वेगळीक, नाही दोघे मिश्रित असो एकी एक. अष्टमहासिद्धी दासी त्याच्या देख, घरी राबती मुक्तिचारी. मुक्ती राबती हे नवल काही, मी अंगे राबे पार्वती पाही. या परते विशेष नवल काही, सांगावे चोज. जैसे मृत्युकाळी अमृत गोड, की दुष्काळी भणंगा मिष्टान्नाचे कोड. याहून भक्तीची मज आवड, अत्यंत गोड ओ देवी. परिक्रिया शुद्ध असे ज्याची, पूर्ण भक्ती मानू त्याची. ज्ञानक्रिया उभयाची, मेळणी असावी येथे की. ही माझी आत्मशक्ती, मी तुझ सांगितली समूळ युक्ती. तैसीच आचारावी पार्वती, तरी कर्म धर्म योग्य तो. लिंगांगी धर्म अतिसूक्ष्म, क्रिया ही तैसीच तीक्ष्ण क्रम. उत्तम धर्माचा हा नेम, कठीणची जाणीजे. वीरशैव मता बोधी, इतर धर्माची न लगे उपाधी. शिवतत्व सर्वज्ञ संबोधी, असे उत्तम धर्म हा. त्या माझी हा परम रहस्य, ग्रंथ उभवी श्री परमेश. लिंगायत धर्माचे अधीश, बोधिती जना साक्षेपे. हा ग्रंथ अतिउत्तम, लिंग भक्तीचा नित्यनेम. तयासाठी अनुपम, निर्मेले ज्ञानपय. जो येत न धरी विश्वास, त्याचा सदा होईल कार्यनाश. आदरे रूढवी जगास, लिंग भक्ती थोरपय. शील क्रिया भक्ती धर्म, नम्रपणे वर्तता विक्रम. परधर्माचा तुटे भ्रम, स्वधर्मांकुर विरुडलिया. स्वधर्माचे करावे मंडन, परधर्माचे होय खंडन. अशी दृढ शास्त्रातून, वाक्ये शोधून पहावी. इति श्री परमरहस्य सारामृत, शिव पार्वती संवादी वर्तत. त्याची टीका करुणी प्राकृत, कृतकृत्य मन्मथ. इति श्री परमरहस्ये हरगौरी संवादे स्थावर जंगम निर्णय निरूपणम नाम अष्टमोऽध्यायः. गौडहा श्लोक 17 ओव्या 117.